स्नेहिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बार्टी, सारथी, महाज्योती आणि आरटी यांच्या सीईटी होऊन आपल्याला माहिती आहे 2 महिन्यापेक्षा जास्त दिवस उलटलेले आहेत, तरी सुद्धा अजूनपर्यंत रिझल्ट लागलेला नाही. मधल्या काळामध्ये सुनील वारे जे महासंचालक आहेत यांनी सुद्धा स्पष्ट सांगितलेलं होतं की आम्ही बुधवारी किंवा मंगळवारी आम्ही रिझल्ट लावणार आहोत, पण ते फोल ठरलं. त्यानंतर वारंवार आपण जेव्हा विद्यार्थ्यांना भेट द्यायला लावली त्यावेळेला त्यांनी उत्तर दिलं की आम्ही लवकरच लावू, आणि हे लवकरच लवकर अजूनपर्यंत आलेलं नाही. तारीख पे तारीख होत गेली. ज्या दिवशी मंगळवारी किंवा बुधवारी ते लावण्याचा त्यांनी जो प्रकार सांगितलेला होता किंवा दिव्य मराठी ला बातमी आली, सकाळला बातमी आली, त्यावेळेला सर्व विद्यार्थी खुश होते. विद्यार्थ्यांचा दिवस वाया गेला कारण रिझल्टची ती वाट बघत होती. त्यानंतर मी एक व्हिडिओ बनवलेला की विद्यार्थी मित्रांनो, आपण यामुळे या विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं की या रिझल्टच्या नादामध्ये आपण आपला दिवस वाया घालू नका, कारण तुमचा एक एक तास अत्यंत महत्वाचा असतो अभ्यासाचा. त्यामुळं या रिझल्टच्या नादामध्ये स्वतःचा दिवस वाया घालू नका. आणि खरंच बुधवार आणि मंगळवारी विद्यार्थ्यांचा दिवस वाया गेलेला होता, कारण ते वाट बघत होते. 20-20 वेळा 10-10 वेळा ते त्या साईटवरती जाऊन बघत होते की रिझल्ट आता डिक्लेअर झाला असेल, परंतु पूर्ण मंगळवारी गेला आणि बुधवारी गेला, परंतु रिझल्ट डिक्लेअर झालेला नाही. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आशा सोडली. तरी पण काही युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला वारंवार तेच दररोज सकाळ संध्याकाळ तेच दिसताना आपल्याला दिसत होतं, तरी पण रिझल्ट काही लागलेला नाही. मग त्यात स्पष्ट पुन्हा एक मेसेज आपल्याला दिसला, आणि ते सुनील वारे सरांचा मेसेज होता. जे जवळचे पुण्यातील जे विद्यार्थी आहेत, जे युपीएससी करत आहेत, एमपीएससी करत आहेत, आणि जे निबंधक आहेत आपले लोंढे सर आणि वारे सर जे आहेत संचालक, त्या बार्टीच्या ऑफिसमध्ये कोणी ना कोणी ओळखीचं असतं, आणि त्या माध्यमातून जेव्हा विद्यार्थी अपडेट घेत असतात, त्याचा ग्रुप आहे टेलिग्रामचा, त्यावरती कायमस्वरूपी विद्यार्थ्यांचं बोलणं असते. विद्यार्थ्यांनी निवेदनं दिलेली आहेत. जे राज्यमंत्री आहेत, सामाजिक न्याय मंत्री, राज्यमंत्री ज्या पुण्यातल्याच आहेत, आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर जेव्हा निवेदन दिले त्यावेळेला त्यांनी सांगितलं की रिझल्ट लवकरच लावू. पण जेव्हा आता काल जेव्हा विद्यार्थ्यांना विचारणा करायला पाठवले आपण, म्हणजे रविवार होता म्हणून नाही, त्याच्या आदल्या दिवशीच सांगतोय तुम्हाला, अजून आजही काही विद्यार्थी त्या ठिकाणी जाणार आहेत की खरंच आचारसंहिता झाल्यानंतर रिझल्ट लागणार आहे का. मग आचारसंहिता ही नगरपालिकेची, महानगरपालिकेची आणि आपली नगर परिषदेची जी काही आचारसंहिता आहे, ही आचारसंहिता उद्याला त्यांची काय आहे, निवडणूक आहे. उद्या निवडणूक आहे आणि परवाला त्यांचा रिझल्ट आहे, म्हणजे 3 तारखेला त्याचा रिझल्ट आहे. मग 3 तारखेनंतर, म्हणजे 3 तारीख पूर्ण दिवस, 4 तारखेनंतर त्या वीकमध्ये आम्ही रिझल्ट लावू, असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. पण यावरती आपला विश्वास कसा ठेवायचा? जेव्हापर्यंत या रिझल्ट लागणार नाही तेव्हापर्यंत आपण विश्वास ठेवणार नाही. कारण त्यांनी मागच्या वेळेला मंगळवार बुधवार सांगितलं, आता त्यांनी सांगितलं की जशी ही आचारसंहिता संपली त्याच वीकमध्ये आम्ही लावू. म्हणजे आता या बुधवारी रिझल्ट लागत आहे, मंगळवारी निवडणूक होत आहे, बुधवारी रिझल्ट लागत आहे, तर आता ते राहिलेले जे काही 3-4 दिवस आहे, या 4 दिवसांमध्ये रिझल्ट लागायला पाहिजेत, हे आपलं मत आहे. जर नाही रिझल्ट लागला तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बार्टीच्या जो ऑफिस आहे क्वीन्स गार्डन पुण्यातला, त्या ठिकाणी धडक मोर्चा काढण्याशिवाय पर्याय नाही. आणि पुण्यातील सर्व विद्यार्थ्यांना मी सांगतोय, आवाहन करतोय की आपण स्पर्धा परीक्षेचा, मग पोलीस भरती असो की मग एमपीएससी असो की मग जेएमएफसी असो की एमईएस असो किंवा बँकिंग असो, कोणत्याही परीक्षेचा आपण म्हणजे परीक्षाचं पूर्व प्रशिक्षणासाठी परीक्षा दिलेली असेल आणि तुमचा कट ऑफ जरी कमी असेल किंवा म्हणजे तुमचा स्कोर जरी कमी असेल किंवा जास्त असेल, तरी पण आपल्याला न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. कारण तुमचे दिवस वाया जात आहे. कारण ज्या प्रशिक्षणाचा उपयोग आपल्यासाठी व्हायला पाहिजे, ज्या परीक्षेसाठी त्याचा उपयोग व्हायला पाहिजे, तो उपयोग होत नाही आहे. 3 महिने पाण्यात गेलेले आहे. आर्थिक भूर्दंड आपल्या पालकांवरती बसत आहेत. आपल्याला बार्टी, सारथी, महाज्योती, आरटीच्या माध्यमातून काहीतरी पैसे मिळत आहे, आर्थिक मदत मिळत आहे, विद्यावेतन मिळतात. या माध्यमातून विद्यार्थी ग्रामीण भागातला पुण्यासारख्या ठिकाणी, नागपूर सारख्या ठिकाणी, औरंगाबाद सारख्या ठिकाणी अभ्यास करायला गेला, परंतु हेच हाती आलं नाही, तर रिझल्टच आला नाही, तर का विद्यार्थ्यांना त्याचा आर्थिक सुद्धा मोबदला मिळणार की आर्थिक सुद्धा मदत होईल? या शासनाच्या आणि या निवडणुकीच्या धोरणामुळं काय होत आहे, तर ग्रामीण भागातील तळागाळातील अभ्यासू होतकरू विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी नुकसान होताना दिसत आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्यामुळे या सर्व गोष्टी होत आहे. कारण सांगतोय की आपण अजूनपर्यंत त्या ऑफिस आहे त्याच्यावरती धडक नाही दिली. काही जे विद्यार्थी ओळखीचे आहेत तेच विद्यार्थी तिथं पाठपुरावा करत बसतात, 8 ते 10 विद्यार्थी. मग बाकीचे विद्यार्थी जे आहेत, आता किती ते 50-50, 60-60 हजार तुम्ही अर्ज केलेले आहेत, त्यातले नाही नेले तर 1000 विद्यार्थी, 500 विद्यार्थी तरी त्या ठिकाणी आपल्याला आंदोलन करावं लागेल, बोलावं लागेल.
नाही पुण्यात आपण करू शकतो, नागपूरच्या ऑफिसला आपण बोलावं लागेल, त्या समाज कल्याणच्या ऑफिस समोर आपल्याला जावं लागेल, तेव्हा कुठे आपल्याला पाठपुरावा करता येईल विद्यार्थी मित्रांनो, आणि निवडणूक या रिझल्ट संदर्भात आपल्याला सांगता येईल. बरं झालं की आता आचारसंहिताचं एक गाजर आपल्याला दाखवता आलं त्यांना, बरोबर. पण याचं नुकसान कोणाचं होत आहे? आपलं होतं, कारण आपली वय वाढत आहे, आपलं सर्व होतंय, आपला टाइम जातोय, हे यांना काही देणं घेणं नाही. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आता जर या 3 तारखेनंतरचं जे काही 4 दिवस उरलेले आहेत, या 4 दिवस म्हणजे 7 तारखेपर्यंत 8 तारखेपर्यंत रिझल्ट लागला नाही तर आपल्याला हे काम करावं लागणार आहे. तुम्हाला असं वाटत असेल की या युट्यूबच्या माध्यमातून काहीच केलं जात नाही, विद्यार्थी मित्रांनो, जे मी तुम्हाला वारंवार सांगतो, युपीएससीचा ग्रुप आहे, टेलिग्रामचा ग्रुप आहे, या माध्यमातून जे जवळचे व्यक्ती आहेत, जे पुण्यात विद्यार्थी शिकत आहेत, यांना पाठपुरावा करायला लावतो. म्हणून आता 7 ते 8 दिवसानंतर हा व्हिडिओ बनवतोय आणि तुम्हाला त्याच्याबद्दलचा अपडेट देतोय. सकाळ संध्याकाळ यावरती अपडेट देण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. इतरही अपडेट विद्यार्थ्यांना द्यावं लागतं. इतरही परीक्षा असतील, इतरही टीईटी असेल, मग शिक्षक भरती असेल, किंवा जे काही आता आलेले टाइम टेबल्स असतील, याबद्दलची सर्व माहिती घेऊन आपण जबाबदारी सुद्धा घेतोय. त्यामुळं फक्त बार्टीच हे एकच अपडेट नाही की आपल्यासाठी देणं, कारण काही विद्यार्थी काय करतात, देत आहेत की नाही अपडेट देत आहे तुम्ही, सकाळ देताय, दुपार देताय. लक्षात ठेवायचं आहे की सकाळ किंवा संध्याकाळ दोनच वेळेला आपण त्याचा अपडेट देतोय, आणि तेही फक्त बार्टीच नाही. बार्टीचं अपडेट हे आता 8 दिवसानंतर किंवा 10 दिवसानंतर मी तुम्हाला देतोय विद्यार्थी मित्र. आणि या संदर्भात माहिती अत्यंत महत्वाची होती की पुढच्या वीकमध्ये त्यांनी दिलेलं आहे की आज ऑफिस म्हणजे काल ऑफिसमध्ये भेट दिल्यानंतर त्या दिवशी म्हणजे शनिवारी, तर त्यात त्यांनी ते स्पष्ट व्यक्त केलेलं आहे. आणि काही फोनवरून सुद्धा बोललेलं आहे, त्यातून सुद्धा सांगितलेलं आहे. हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून आज सकाळी तुम्हाला मी हे अपडेट देतो आहे, एवढं तुम्हाला सांगतो आहे. जर 7 दिवसात रिझल्ट नाही लागला, 7 तारखेपर्यंत रिझल्ट नाही लागला, तर आपल्याला आंदोलन किंवा धडक मोर्चा करण्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं? सरकारबद्दल काय वाटतं? बार्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि रिझल्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं? हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे ग्रुप अपडेटचं आहे म्हटलं, त्यावरती जॉईन होण्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जे लिंक दिली आहे त्या लिंकवरती जॉईन व्हा. धन्यवाद.